उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदांसाठी 887 जागांची भरती निघाली आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या भरतीसाठी लागणारी सर्व टोटल डॉक्युमेंट्स क्लिअर करणार आहे। पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, या भरतीसाठी तुमची 30 मार्काची एक्झाम आहे, 10 मार्काची मुलाखती आणि 10 मार्काची शारीरिक चाचणी, एकूण 50 मार्कावरती तुमचं फायनल मेरिट लागणार आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती येणाऱ्या सर्व व्हिडिओज मध्ये येणार आहे, त्यामुळे भावांना फॉलो करायला विसरू नका। चला तर आता संपूर्ण डॉक्युमेंट्स पाहूयात। सर्वप्रथम ब्लू हेडलाईन समजून घ्या, ज्यामध्ये लिहिलंय जेव्हा तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल तेव्हा तुमच्याकडे मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट सहित त्याच्या प्रत्येकी 2 छायांकित प्रती म्हणजेच झेरॉक्स, ज्या की सेल्फ अटेस्टेड असाव्यात, म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही सही केलेली असावी, अशी डॉक्युमेंट्स घेऊन यावीत। आता सर्वात प्रथम डॉक्युमेंट ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जन्म दाखला पाहिजे, म्हणजे जर का तुमच्याकडे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा 10वीचे बोर्डाचे प्रमाणपत्र असेल आणि त्यावर प्रॉपर तुमची जन्मतारीख मेन्शन असेल तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे तुमचं गुणपत्र, ज्यामध्ये तुम्हाला 7वी पास मागितलं आहे। जर तुमच्याकडे 7वीचं नसेल तरी चालेल, 10वीचं गुणपत्रक तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे प्रमाणपत्र, ज्यामध्ये तुमच्याकडे 10वीचं प्रमाणपत्र म्हणजेच सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं चौथं डॉक्युमेंट आहे चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन। त्यानंतर तुमचं 5वं डॉक्युमेंट आहे जातीचा दाखला, आणि जर तुम्ही ओपन मधून असाल तर तुम्हाला जातीचा दाखला नसला तरी पण चालेल। तुमचं 6वं डॉक्युमेंट आहे विशेष अर्हता डॉक्युमेंट। आता ते काय असं समजून घ्या, जर तुम्हाला काही विशेष सूट मिळत असेल तर ते दाखला तुम्ही बनवून घ्यायचा आणि तिथं घेऊन जायचं। 7वं डॉक्युमेंट आहे तुमचं डोमासाईल म्हणजेच रहिवासी दाखला, जो की तुम्हाला तहसीलदार ऑफिस मधून मिळतो। त्यानंतर 8वं डॉक्युमेंट आहे जर का तुमच्या नावामध्ये काही बदल असेल, फॉल्ट झाला असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही बनवलेलं दस्तऐवज किंवा शासकीय राजपत्र, आणि ते सुद्धा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेलं। आता राहिले बाकीचे डॉक्युमेंट्स, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे, पॅन कार्ड असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे 20 पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे मी सांगितलेली सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जा, काही प्रॉब्लेम येणार नाही। येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला बेस्ट लक। जय हिंद सगळ्यांना।